डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाची विटंबना करणारा हा मनोरुग्ण असतो, तर मग अमित शहा सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नावाची छेड काढतात, तर तो सुद्धा मनोरुग्णच असला पाहिजे. देशात बुद्ध पेरला की बाबासाहेबच उगवेल, खिशाला लेखणी ठेवून ती देखणी करून मिरवण्यापेक्षा हा देश गिरवण्याची गरज असणारा हा काळ आहे. तेव्हा निर्भीडपणाने लिहा, निर्भीडपणाने बोला. जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, आम्ही आता जन्मभूमी देवरोड या ठिकाणी आहोत. 25 डिसेंबर या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच भूमीमध्ये रंगवून आणलेली तथागताची मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे आणि त्याच दिवसाच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आलो. आता माझ्यासोबत महाराष्ट्राचे ख्यातनाम विद्रोही कवी नितीनजी चंदनशी माझ्यासोबत आहेत. ते सुद्धा या जन्मभूमीमध्ये प्रमुख वक्ते म्हणून एका कार्यक्रमात आलेले होते. त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया की नेमकं या जन्मभूमीबद्दल किंवा सध्या महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे त्याबद्दल त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. सर, आज 25 डिसेंबर आहे, आपण जन्मभूमीमध्ये आलात, काय सर? आज या जन्मभूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाची मूर्ती स्थापन केली, पण आजचा दिवस याही पद्धतीनं जन्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. पण आजच्या दिवशी बाबासाहेबांनी मनुस्मृती पण या देशात जाळलेली आहे. पुस्तकांवर लेकरांपेक्षाही जास्त प्रेम करणाऱ्या या महामानवानं मनुस्मृती नावाचं पुस्तक का जाळलं असा प्रश्न ज्यावेळेला माझ्यासारख्याला पडतो, त्यावेळेला त्या पुस्तकात जाळण्यासारखंच काहीतरी असलं पाहिजे आणि त्या पद्धतीनेच ते लिहिले गेले होते. त्याच नियमावलीत हा देश अडकला होता आणि मानवता धोक्यात आलेली होती, मानवता संपुष्टात आलेली होती, माणसाला जनावराप्रमाणे वागणूक मिळत होती. बाबासाहेब नावाचा ज्ञान सूर्य या देशात उगवला आणि त्या सूर्यानं या देशात उजेड पेरला. परंतु या उजाडलेल्या भारतातला आज उजेड धोक्यात आणला गेला या काही नीच राजकारणी वृत्तीच्या लोकांनी. या बाबासाहेबांच्या ज्ञानाचा, त्यांच्या चळवळीचा, त्यांच्या विचारांचा उजेड त्यांना सहन होत नाही, कारण यांची दुकानं अंधारातच निर्माण झाली. यांच्या दुकानाचा व्यापार हा अंधारातच होतो. या अंधाराला कायम उजेडाची भीती वाटत असते, परंतु उजेड जिथे जिथे जातो तिथे तिथे अंधार नाहीसा होत असतो. म्हणून या जनावराप्रमाणे भुकणाऱ्या लोकांकडे फारसं लक्ष देण्याचं कारण नाही. 2 घटना घडलेल्या आहेत. एक परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या आणि दुसरं त्याच ठिकाणी संविधानाचं अवमान आणि संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री बाबासाहेबांच्या बद्दल अपमान करतात त्यांचा. या घटनांकडे तुम्ही कसं बघता, एक साहित्यिक म्हणून कसं काय सांगू? या देशाचा गृहमंत्री अमित शहा नावाचा माणूस जो आहे हा तडीपार असलेला, केसेस अंगावर दाखल असलेला माणूस आज या देशाच्या गृहमंत्री पदावरती आहे. तर हा सुद्धा अंधारप्रिय असणारा माणूस आहे, उजेडाची भीती वाटणाऱ्या लोकांमधली ही माणसं आहेत. आणि या देशात उजेड, प्रकाश हे फक्त एकाच नावाला शोभून दिसते, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाची यांना भीती वाटते. आणि या परभणी सारख्या शहरामध्ये, चळवळीच्या शहरामध्ये संविधानाची मोडतोड केली, त्यानंतर त्या गुन्हेगाराला मनोरुग्ण म्हणून घोषित करण्यात आलं. म्हणजे संविधानाची मोडतोड करणारा व्यक्ती मनोरुग्ण, राजगृहावरची मोडतोड करणारा गुन्हेगार हा मनोरुग्ण, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाची विटंबना करणारा हा मनोरुग्ण असतो. तर मग अमित शहा सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नावाची छेड काढतात, तर तो सुद्धा मनोरुग्णच असला पाहिजे असं तुम्ही का घोषित करत नाही? म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या हातून ज्या वेळेला संविधानाची मोडतोड होते त्यावेळेला तो मनोरुग्ण घोषित केला जातो. आणि या देशाचा गृहमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव का एवढं घेता? एवढं नाव जर तुम्ही देवाचं घेतलं असतं तर स्वर्गात गेला असता. खऱ्या अर्थाने तो मनोरुग्ण आहे, कारण त्याला देव आणि आंबेडकर यातला फरक कळलेला नाही. कारण अंधारप्रिय असणारी ही जनावर आहे, यांना उजेडात आणून माणूस व्हायचं नाही, ती माणूस व्हायच्या लायकीची नाही. पण तरी या देशातली आंबेडकरी चळवळ आणि चळवळीतल्या त्या प्रत्येक कार्यकर्त्याला माझं आज आव्हान आहे या माध्यमातून की जागृत व्हा. तुम्ही एक साहित्यिक आहात,
अलीकडे RSS प्रणित बीजेपीचं सरकार आलं तेव्हापासून साहित्यिक निर्भीडपणे बोलताना निर्भीडपणे लिहिताना दिसत नाहीत. तुम्ही मात्र बिंदासपणे लिहिता, बिंदासपणे बोलता, बिंदासपणे मन व्यक्त करता. काय म्हणजे साहित्यिकांकडे म्हणजे कसं बघता तुम्ही, ह्या घटनांकडे कसं बघता तुम्ही? 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगा, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशात गरज आहे. साहित्यिकांना माझी विनंती आहे की खिशाला लेखणी ठेवून ती देखणी करून मिरवण्यापेक्षा हा देश गिरवण्याची गरज असणारा हा काळ आहे. तेव्हा निर्भीडपणाने लिहा, निर्भीडपणाने बोला. या देशातली मीडिया विकली गेलेली आहे, या देशातला पत्रकार विकला गेलेला आहे, या देशातला साहित्यिक सुद्धा विकला जातोय. आणि जिथे जिथे ही माणसं ज्यावेळेला विकली जातात त्यावेळेला देशातला उजेड धोक्यात असतो. हा उजेड जो धोक्यात आहे तो जर सोडवून इथला अंधार नाहीसा करायचा असेल तर या देशाला तलवारीची नाही लेखण्यांची गरज आहे. आणि ज्यांच्या ज्यांच्या हातात लेखण्या आहेत त्या साहित्यिकांनी एकमेकांच्या दाढ्या कुरवण्यापेक्षा पाटीला पोटाला कमरेला शबनम लावून कमरेत झुकून सत्ताधाऱ्यांपेढं झुकण्यापेक्षा इथं ताट मानेने उभं राहून क्रांती हा शब्द लिहिला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक श्वासाला बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे. ही काळाची गरज आहे. आज मनुस्मृती दिन आहे आणि आज धम्मभूमीमध्ये आला जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाची मूर्ती प्रतिष्ठापना केली. आपण विद्रोही कवी आहात, तर आजच्या निमित्तानं 4 ओळीमध्ये जर म्हटलं तुम्हाला तर कसं सादर करायचं? या देशात बुद्ध पेरला की बाबासाहेबच उगवेल याची खात्री या जनावरांना आहे, या अंधार प्रिय लोकांना आहे. म्हणून बुद्ध पेरला की बाबासाहेब उगवेल आणि पुन्हा या देशात उजेड पडेल. आणि उजेडात या काजळांचा काही जगण्यासाठी यांच्याकडे त्यांची दुकानं राहणार नाहीत ही भीती त्यांना वाटते. पण या माध्यमातून मी त्या जनावरांना मात्र निश्चितपणानं त्यांच्या श्रीकृष्णाचा भाषेत सांगेन की ज्या ज्या वेळेला इथं राक्षस निर्माण होतो त्या वेळेला श्रीकृष्ण म्हणतो तो राक्षस मारला पाहिजे. पण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, ज्ञानेश्वर तुकोबांची भूमी आहे. या तुकोबांच्या मातीत मी आज उभा आहे. इथे बाबासाहेबांनी बुद्ध पेरला, त्याला काहीतरी कारण आहे. इथं तुकाराम होता, इथं कवी होता, इथे क्रांतीवीर कवी होता. म्हणून बाबासाहेबांनी कदाचित तुकोबांची माती निवडली असावी. त्या ज्ञानेश्वर तुकाराम त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात की राक्षस वाढला म्हणून माणूस मारू नका, त्याच्यातला राक्षस संपवा, माणूस पाहिजे. तर या जनावरांना मी सांगेन की तुम्ही आम्हाला या देशासाठी हवे आहात, फक्त तुमच्यातली राक्षसी वृत्ती संपवा, तुमच्यातला माणूस आम्हाला प्रिय आहे. ही शिकवण बाबासाहेबांनी आम्हाला दिली. आज या ठिकाणी हजारो अनुयायी आलेला आहे आणि तुम्हाला लोक अनेक फॉलो करत असतात. तर देशभरातल्या अनुयायांना, आंबेडकरी अनुयायांना तुमच्या आजच्या दिनी काय आव्हान असेल, काय सांगाल, त्यांना संदेश काय द्याल? आंबेडकरीवादी कार्यकर्त्यांना, बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या, त्या विचारांना फॉलो करणाऱ्या अगदी सर्व जाती धर्मातल्या तरुणांना, सर्व जाती धर्मातल्या कार्यकर्त्यांना मी इतकंच सांगेन की आता एकत्र या, एकत्र येण्याची गरज आहे. सत्तेसाठी, खुर्चीसाठी लढण्याचा काळ तुमचा आमचा आताचा नाही. आताचा काळ हा देश वाचवण्याचा काळ आहे. ज्या वेळेला घरच संपेल तर मग कुणासाठी लढायचं? म्हणून घर वाचलं पाहिजे, माती वाचली पाहिजे, देश वाचला पाहिजे. म्हणून सर्वांनी एकत्रित या, या देशाला तुमची गरज आहे. जय भीम.